गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला सकाळच्या 9 वाजल्या. ज्ञानेश्वरीचं उरकलं आमचं शाळेचं. जबा पटकेने तेवढं जवळून आण. दिसतंय का म्हणून असं काय होय. लय आबाळ आले. तिकडे घेवड्याची शेण शिजायला घातली. स्वयंपाक करायचा, पोरांचा आवरले. कशाला पाणी प्यायला तिकडच्या जार आहे का वट्यावर बघ. आता हिथला जार तर सगळा संपलाय. ती एक मोका झालाय. ती आता त्या वट्यावर थोडं पाणी आहे का काय माहित नाही. चहा प्यावा म्हणले एकदा. घेवड्याची शेंगा चालले ती घातली शिजाय. तिला फोडणीला टाकायचे मस्त शिजली असेल ती चुलीवरती. आता थोडी फोडणीला टाकायची म्हणलं थोडं शिजवून घ्यावं. थोडी निबार होती ना, निबार असल्यावर चांगली लागत नाही. सकाळी नीट करायची. हे वाढवून गेलं कानातल्याच. काल आत्याने आणलेलं नाही, ती डबल होतं. ते निघून ठेव स्क्रो तिथं. काय करायचंय तू? जा ना बाळा, परत ते आबा जातील कुठं. सांडग्याचं दळून आणायला सांगितले. काही तर बांधून ठेवले असतील. तिला म्हणलं जा दळून आण. त्यावर बाजरीचं आणि सांडग्याचं आपलं मटकीची डाळ. आणि ती माझ्याकडे फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे मिळतात ना, मग नुसती मटकीची डाळ आणि जिरी दळून आणावं मोठ्या गिरणीवरून. मोठं नाजूक त्याला जमत नाही ना, चांगलं दळावं लागतं म्हणून ती. त्याला चहा पण उकळलाय, आलं टाकलं होतं. इकडे शेंग पण ही झाली. आभाळ बघा किती आले हो का. रात्री सगळं झाडून काढलं होतं तरी हे पाला इतका पडला. साऱ्या लिंबाच्या झाडांचा पाला, इकडून पण तेवढाच तिकडून पण तेवढा. हे सगळं झाडलं होतं. पण आता काय मर होतं. तिकडं काय पडायचं ते पडायचं. आणि धार पण काढवली, सगळं केलंय. दूध वतून ठेवले किटलीत. पण बापू मोटर चालू केली त्यामुळे बापू गेला तर रानात दूध घालायला. आता ज्ञानेश्वरीला दळणं पुढं मांडायची म्हणलं, किटली कुठं मांडून घ्यायची बघू आता. तवर आलं बापू तर ठीक, जात्या घेऊन या. गरमा गरम कडक असा मस्त चहा प्यायला छान. चहा वाई चांगला उखाळल्याशिवाय चांगला लागत नाही. गॅस घ्यायला इरजून मस्त पिकला अशी शिजायला आधी शिजत. फोडणीला टाकावं लागेल तिला. काढून ठेवलंय सगळं साहित्य असं एका जाग्यावरती. या तुम्ही पण चहा प्यायला. बाहेर किती आभाळ आलंय आज. कसं काय आभाळ आलंय काय माहिती. आता काय आभाळ यायचा पावसाचा टायमिंग आहे का. तुम्हाला इकडं कुठं चाललंय तर कडवळ काढायचे, गाईला आणून टाकायचे. तिला नाही खाया टाकावं तरी पंचायत कोण आणून टाकायचं. 2 कवळं काढायच्यात. एक कवळा रात्रीच काढून ठेवलेला, काही भिजवून काढले ना सगळं. तुम्हाला दाखवते. आणि हे आमची वांग्याची झाड लय खूप फुलकळी लागली. घालतात आता वांगी मस्त. एवढे आहेत 3 रोपं. 100 रोपं आणून लावली होती आपली घरी खायला. परत आणि कडवा कापलेलं परत मागं फुटायला लागले बिजावून. वांग्याच्या झाडाला इतकं काटे मापच नाही काय. कड्याच्या झाडाला मावा पडला होता काशी वांगी ती काट्यावर एकदम. फुलं लई लागले त्याला. आभाळ आले म्हणल्यावर काय व्हायचं काय माहिती. आभाळ आले की फुलं गळून जाते ती मनानेच. इथपर्यंत आहे ती. मिरचीला आहे ते काय मिरच्या थोड्या लागल्या थोड्या नाही. मावा पडला की तसं होतं. बापूला औषध मारा म्हणलं, काय मारलं बापूने. सकाळ सकाळचं काम चाललेलं असतं आपलं मस्तपैकी छान. गाईला 2 कवळं काढते, काढून ठेवलाय मोठा. आमचं कडवा आताशी नेसावले. गाई लागली वाटाय. तिला माहीत आलं आता इकडं आली ती. पोरांना उरकायला शाळेत जायचं, पण तिला पण खाया टाकलं पाहिजे. पोरांचं पण उरकलं पाहिजे. आबाळ आलंय ती जास्त ताण जेवायला जास्त हे होतं. वातावरण खराब होतं ना.
इकडं आमचं घर आहे कसं दिसतंय बघ. आणि इकडं सगळी ही नारळाची झाडं लावलेली इथे. अलीकडं पामची इथून पलीकडं सगळी नारळाची, त्याच्यामध्ये आंब्याची झाडं आहे ते. तुम्हाला मी दाखवेन सगळं व्यवस्थित छान असं परत ना आता.